मित्रांनो, एक खूप जुनी गोष्ट आहे. एक राजा होता. त्यानं सगळ्या गावात दवंडी पिटवली, की मला जो खुश करेल, त्याला मी माझ्या साम्राज्यातलं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईन. त्याच्यानंतर सगळे लोक प्रयत्न करायला लागले राजाला खुश करण्यासाठी, पण राजाला कोणीही खुश करू शकलं नाही. तर राजाला खूप राग आला, की एकही जण नाही मला खुश करू शकत. मग तो चिडचिड करायला लागला. त्याची चिडचिड पाहून दरबारात त्याचा जो मंत्री होता त्याला वाटलं, की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यानं एक दिवस दरबारात तो आला आणि राजाला बोलला, की राजा, सगळ्यांनी तुला खुश करायचे प्रयत्न केले, पण कोणी तुला खुश करू शकलं नाही. आता एक शेवटची संधी मला दे. राजा बोलला, तुम्ही ते डिझर्व करता, तुम्ही त्याच्या मंत्र्यांनी राजाला सांगितलं, की महाराज, मी तुमच्यासाठी एक असं अनमोल असं गिफ्ट आणलेलं आहे की त्याची तुम्ही कोणीही कल्पनाही करू शकत नाही. राजाला आश्चर्य वाटलं. राजाने खूप उत्सुकतेनं कुतूहलानं मंत्र्याला विचारलं, की तू काय गिफ्ट आणलंय असं की जे मला खुश करू शकेल. त्याची उत्कंठा अगदी उंचावर गेली. मंत्री महाराजाला म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी खास करून स्वर्गात जे देव लोक घालतात ते वस्त्र अर्थात कपडे तुमच्यासाठी आणले आहे. राजा तर राजा, सगळा दरबार आश्चर्यचकित झाला. महाराज एकदम खुश झाले. महाराज बोलले, अरे बाप रे बाप, मंत्रीजी, तुम्ही हे काय बोलता आहात? मंत्री बोलला, होय महाराज, मी तुमच्यासाठी असं एक अनमोल गिफ्ट आणलेलं आहे जे फक्त स्वर्गात बनते, आणि ते म्हणजे स्वर्गात जे देव लोक घालतात ते कपडे, आणि ते पृथ्वीवर कोणालाच भेटत नाही. ते फक्त मला खास करून मिळाले आहेत आणि मी तुमच्यासाठी खास मागून घेतलेले आहे. राजा खूप उत्सुक झाला आणि राजा त्या मंत्र्याला म्हणाला, मंत्रीजी, मला ते कपडे पाहायचे आहेत, मला ते परिधान करायचे. मंत्री म्हणाला, महाराज, तुमची जे कुतूहल आहे, तुमची जी उत्कटता आहे ते मी समजू शकतो, पण त्याची एक कंडिशन आहे, त्याची एक अट आहे. सर्व दरबार आश्चर्यचकित तर झालाच होता, आता दुसऱ्या अटीच्या शब्दाने सुद्धा सर्व दरबार आश्चर्यचकित झाला. राजा मंत्र्याला विचारतो, की काय अशी अट? मंत्र्यांनी महाराजाला सांगितलं, महाराज, हे स्वर्गातले कपडे आहेत, त्याच्यामुळं हे पुण्य करणाऱ्या देवांचे कपडे आहेत. त्याच्यामुळे याच्यात कंडिशन अशी आहे, याची अट अशी आहे, की ज्यांनी आयुष्यात एक जरी पाप केलं असेल त्याला हे कपडे दिसणार नाहीत. राजा आश्चर्यचकित झाला, पण राजाला कॉन्फिडन्स होता, की मी तर कुठलंच पाप केलेलं नाही, त्याच्यामुळे मला कपडे दिसतील. सगळ्यांना वाटलं, की आपण काही केलेलं नाही, आपण पापी नाही आहोत, त्याच्यामुळे आपल्याला कपडे दिसतील. दरबारातले सगळ्यांना हे झालं. राजा म्हणाला, मला दाखव, मी कुठलंच पाप केलेलं नाही. मंत्री म्हणाला, पहा बरं राजा, आता मी तुमच्यासाठी खास आणलेलं बक्षीस सगळ्या दरबारासमोर काढतो. त्यांनी एक संदूक आणला, उघडला आणि त्याच्यातून एक वस्त्र काढलं आणि महाराजांना दाखवत आनंदाने बोलला, पहा महाराज, कसं वाटलं तुमचं बक्षीस, कसं वाटलं तुमचं गिफ्ट? राजाचा चेहरा थोडासा पडला, कारण त्याला ते वस्त्र दिसत नव्हतं, त्याला ते कपडे दिसत नव्हते. राजा घाबरला, मी पापी आहे, मला ते कपडे नाही दिसत आहे. पण जर हे सगळ्या दरबारासमोर त्यांनी कबूल केलं तर तो पापी ठरत होता आणि त्याची इज्जत जाणार होती. राजा खोटच हसला आणि दाखवतो, अरे वा वा वा, काय सुंदर कपडे आहेत. ऍक्च्युली राजाला ते मंत्र्यांनी आता पूर्ण दरबाराला प्रश्न केला, बघा बघा, राजाचा पोशाख कसा दिसत आहे. आता प्रेक्षकांमध्ये, ज्या मंत्रिमंडळात जेवढे लोक बसून होते, प्रेक्षक बसले होते, त्यांना पण ते कपडे दिसत नव्हते. सगळ्यांच्या लक्षात आलं, की यार, मला कपडे दिसत नाही, पण कोणी एकमेकाला सांगायला तयार नाही की मला कपडे दिसत नाही आहे, कारण असं जर म्हटलं तर ते पापी ठरत होते. सगळ्यांनी खोटं खोटं स्तुती करायला सुरुवात, अरे काय सुंदर कपडा आहे, काय सुंदर कपडा. ऍक्च्युली कोणालाच ते वस्त्र दिसत नव्हतं, कारण सगळ्यांना कुठं तरी पाप केलं होतं आणि एकमेकाला सांगायला ते घाबरत होते. आता मंत्री महाराजाला बोलला, महाराज, सुंदर आहेत की नाही कपडे? राजा बोलला, हो हो हो. प्रजेला विचारलं, प्रजा, महाराजाचे कपडे कसे आहे स्वर्गातले, कसा रंग आहे त्याचा? प्रजा पर सुंदर आणि बढाया मारायला लागली, पण कोणीच एकमेकाला खरं सांगायला तयार नाही आणि खरं बोलायला तयार नाही, कारण असं ठरलं होतं ते पापी ठरणार होते.
शेवटी मंत्री राजाला बोलला, राजा आता हे कपडे तुम्ही घाला आणि आपण संपूर्ण राज्यात तुमची मिरवणूक काढूया की राजाने दैवी पोशाख घातलेला आहे. आता जे दिसतच नाही ते कपडे राजाने घातले आणि सगळे त्याला खोटे खोटे सांगत आहे की आम्हाला तुमचे कपडे दिसत आहे. राजा तसाच निघाला मिरवणुकीत, मोठा हत्ती, त्याच्यावर आडूड राजा, त्याची सैनिक आणि सगळ्या जनतेतून निघाला. आणि आधीच एक दवंडी पिटवली होती की जो पापी आहे त्याला ते कपडे दिसणार नाही. त्याच्यामुळे प्रजेतही सगळे तेच बोलायला लागले, काय सुंदर कपडे आहे, काय सुंदर आहे. ऍक्च्युली कोणालाच ते कपडे दिसत नव्हते. मंत्र्यालाही माहित होतं काय इश्यू आहे, पण मंत्री बोलला नाही. सगळ्यात शेवटी सगळ्या राज्यातून मिरवणूक निघत होती, सगळे राजाची तारीफ करत होते. राजाला पण खोटं खरं वाटायला लागलं की खरंच मी राजा आहे आणि मी देवाचे कपडे घातले आहे. ऍक्च्युली राजाने कपडेच घातले नव्हते, तो पूर्ण नागडा होता, उघडा होता. पण सगळे सत्य बघून, उघड सत्य बघून खोटे बोलत त्याची तारीफ करत होते. असं करत करत मिरवणूक राज्याच्या शेवटच्या टोकाला, जिथे स्लम एरिया आहे, गरीब लोक राहतात, तिथे आली. तिथे पण दवंडी पेटवली होती की जो पापी आहे त्याला दिसणार नाही. तेव्हा असेच गरिबीतले लोक तिथे राजाला पाहायसाठी, मिरवणुकीसाठी आले. त्याच वेळेस एक लोहार त्याच्या मुलाला घेऊन राजाला पाहायसाठी तिथे आला की राजाने घातलेले स्वर्गातले कपडे कसे आहेत. पण त्याला सुद्धा राजा नागळा दिसला. याचा अर्थ ते कपडे दिसले नाही. त्याला वाटलं आपण पण पापी आहोत, तो चूप बसला. पण तरी राजा जीवे मारू शकते या भीतीने, राजा शिक्षा करेल त्या भीतीने खोटी स्तुती करत त्यांनी राजाला म्हटलं की राजा खूप सुंदर दिसत. पण त्याच्या मुलाला त्या गर्दीतून दिसत नव्हतं. तेव्हा त्याच्या मुलांनी म्हटलं, बाबा मला राजा दिसत नाहीये. तेव्हा त्या लोहाराच्या वडिलांना त्याला खांद्यावर घेतलं आणि राजा दाखवला. तर ते पोरग हसू लागलं आणि म्हणे, बाबा राजा तर माझ्यासारखा नागडा आहे. मित्रांनो, सांगायचा अर्थ हे आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने अर्थ घ्या, पण सत्य बोलणं किती कठीण आहे आणि आपला कचरा होऊ नये, आपली इज्जत जाऊ नये, आपण नेहमी खोट्या गोष्टीला उदो करत हो करत राहा. बाकी या स्टोरीतून तुम्हाला जो संदर्भ घ्यायचा आहे तो घ्या.